अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर 1, बडीशेप, ओवा आणि धने याचा एकत्र काढा बनवून पिल्याने पोटाची चरबी व वजन कमी होण्यासाठी मदत होते। टिप्स नंबर 2, हिंग पावडर कधीही फोडणीत घालू नये। कोणत्याही भाजीत, आमटीत व कढीत नुसती हिंग पावडर वरून भुरभुरल्यास स्वाद खूप छान येऊन तो आहार पचनाला मदत सुद्धा होते। टिप्स नंबर 3, ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवत असाल तर पुढच्या वेळी त्यामध्ये पाण्यासोबत थोडं दही टाकून बघा। उपमा एकदम चविष्ट आणि मोकळा मऊ होतो। टिप्स नंबर 4, मटणापेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन्स हिरव्या मुंगामध्ये असते। यामुळे आहारात मुंगाची उसळ, हिरव्या मुंगाची आमटी, मुंगाची भाजी असे पदार्थ जास्तीत जास्त खावेत। टिप्स नंबर 5, तुमच्याकडील जर लोखंडी चाकू, लोखंडी कढई किंवा कोणत्याही भांड्यात गंज लागला असेल तर फक्त कांदा कापून गंजलेल्या जागेवर चोळून त्यापासून सुटका मिळवा। सर्व गंज साफ होऊन चकचकीत भांडे होईल। टिप्स नंबर 6, महिलांनी सूर्य मावळल्यानंतर केस धुणे टाळावेत। जर तुम्ही असे करत असाल तर तुम्हाला जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकते। टिप्स नंबर 7, रात्री नाभीमध्ये तेल घालून झोपल्यास बुद्धी तल्लख होऊन सर्व आजार दूर होतात, तसेच चेहऱ्यावर सुद्धा तेज येते। टिप्स नंबर 8, रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिल्याने वजन झपाट्याने कमी होते। टिप्स नंबर 9, महिलांनी नेहमी घरातील साफसफाई केल्यानंतरच आंघोळ करावी। असे न केल्यास घरात दारिद्र्यता येऊ शकते। टिप्स नंबर 10, लोणी काढल्यावर उरलेलं ताक आंबट झालं की भजी बनवत असाल तर वापरता येतं। टिप्स नंबर 11, त्वचेवर खाज येत असल्यास कच्च्या पपईचा रस लावल्यास काहीच दिवसात ही समस्या कमी होऊन बरी होऊ लागते। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद। टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट करा। तसेच चॅनलवरती नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।